पैगंबर जयंती निमित्ताने काढलेल्या मिरवणुकीमध्ये झेंडा फडकवणाऱ्या 2 तरुणांचा उच्च दाबाच्या वीज वाहिनीच्या धक्क्याने मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना वडगाव शेरीतील भाजी मंडई परिसरात रविवारी सकाळी घडली आहे। अभय वाघमारे वय वर्षे 17 आणि झकीब बिलाल शेख वय वर्षे 30 असे मृत्युमुखी पडलेल्या तरुणांची नावे आहेत। वडगाव शेरीतील भाजी मंडई परिसरात रविवारी सकाळी 10:30 वाजता ही घटना घडली। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार वडगाव शेरी परिसरात रविवारी पैगंबर जयंतीनिमित्त मिरवणूक आयोजित करण्यात आली होती। 10:30च्या सुमारास वडगाव शेरी भाजी मंडई परिसरात मिरवणूक आली। त्यावेळी काही तरुण हातात झेंडा घेऊन ध्वनिवर्धकावर थांबले होते। अभय वाघमारे आणि काही तरुण झेंडा फडकावत होते। लोखंडी गजाला झेंडा लावण्यात आला होता। झेंडा फडकविताना झेंड्याचा धक्का उच्च क्षमतेच्या वीज वाहिनीला लागला आणि विजेच्या धक्क्याने वाघमारे खाली कोसळला, तर शेख यालाही विजेचा धक्का बसला। मिरवणुकीत 2 तरुणांना विजेचा धक्का बसल्याची माहिती मिळताच मिरवणुकीमध्ये मोठा गोंधळ उडाला। वाघमारे आणि शेख यांना तातडीने खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं, पण उपचारापूर्वीच दोघांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितलं। लोखंडी गजाला झेंडा लावण्यात आला होता। गजाचा स्पर्श वाहिनीला झाल्यानंतर दुर्घटना घडली। चंदननगर पोलिसांकडून या प्रकरणाचा अधिक तपास करण्यात येत आहे। वडगाव शेरी की भाजी मंडी है ना, वहाँ पर हम लोग जा रहे थे जुलूस लेके, तो अचानक से एक लड़का ऊपर झंडा फहरा रहा था, हाई टेंशन पे रॉड लग गया, वो चिपक गया और उसका वो करंट है ना पूरा सप्लाई पूरे ट्रैक्टर पे हो गया। तो हमारा जो जकरिया है ना, वो कूद रहा था, कूदने के वास्ते गया और उसने ट्रैक्टर पे टच कर दिया, उसको भी करंट, उसको वो भी चिपक गया।